चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसह सुरुवात करूयात आजच्या भागाला। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण पौष्टिक असे गव्हाचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय। अतिशय पौष्टिक रेसिपी आहे। गव्हाच्या पिठाचे आहेत पण चुरचुरीत हे लाडू बनतात। अगदी डिंक लाडू पण तुम्ही याला म्हणू शकता। पण मुख्य म्हणजे हे लाडू बनवताना आपण यामध्ये सिरप किंवा पाक अजिबात बनवणार नाही आहोत। सो ही याची खासियत आहे असं आपण म्हणू शकतो। साजूक तूप घातले पाव कप म्हणजे 4 चमचे। यामध्ये 1-2 चमचे मी डिंक घालते। डिंक आपण फुलवून घेऊयात। डिंक छान फुललंय। आता यामध्ये उरलेले जिन्नस घालूयात। पाव कप इथे वॉलनट्स मी घेतलेले आहेत, पाव कप बदाम, पाव कप काजू आणि अर्धा कप पोहे। आता हे सगळे जिन्नस एकत्र आपण परतून घेऊयात, फ्राय करायचे। 3 ते 4 मिनिट पोहे छान असे चुरचुरीत होईपर्यंत। आणि हे असं कंबाईन होतं डिंक, काही हरकत नाही कारण हे आपण नंतर सगळं एकत्र ब्लेंड करून घेणार आहोत। सो हे सगळे जिन्नस छान असे परतून घेऊयात। तर पोहे इथे हलकेसे चुरचुरीत व्हायला सुरुवात झाली की यामध्ये अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घालायचं आणि हेही छान परतून घ्यायचं एकत्र। आता हे सगळे जिन्नस छानपैकी असे भाजून झाले, गॅस बंद करायचा आणि एका डिशमध्ये आपण हे काढूयात। आता हे सगळे जिन्नस काढून झाले की याच पॅनमध्ये उरलेलं पाव कप साजूक तूप घालून घ्यायचं। आधी पाव कप वापरलं आणि आता हे नंतर पाव कप। यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालूयात आणि अगदी मध्यम आचेवर हे गव्हाचं पीठ छान आपण भाजून घेऊयात। 10 ते 12 मिनिटं तरी भाजून घ्यायचं मध्यम आचेवर। पीठ करपलं नाही पाहिजे, छान असं हलकं झालं पाहिजे। आता हे गव्हाचं पीठ मस्त असं खमंग मी भाजून घेतलंय। एकसारखा असा सोनेरी रंग आलेला आहे आणि टेक्स्चरही याचं छान असं रवाळ झालं। आता यामध्ये हे जे जिन्नस आपण तळून घेतलेत आधी हे घालूयात। आता गव्हाच्या पिठाचे लाडू आहेत ते चुरचुरीत करण्यासाठी हे इतके सगळे जिन्नस घालायची गरज नाही आहे। तुम्ही फक्त पोहे मिक्सरला फिरवून घालू शकता, पण आपण हे पौष्टिक करतोय। सो सॉर्ट ऑफ हे डिंकाचे लाडू सारखंच करतोय, फक्त यामध्ये आपण कुठलाही पाक बनवत नाही आहे। आता हे छान असं एकत्र मिक्स करून झालं की यामध्ये वेलची पूड घालूयात, अर्धा चमचा। आणि हे वेलची पूड छान कंबाईन करून घेऊयात आणि हे मिश्रण हलकंसं आपण थंड करून घेऊया। आता मिश्रण हलकंसं थंड झालं की यामध्ये मी घालते मनुका, साधारण छोटी वाटीभर। आधी तुपामध्ये परतून घेतल्या तरी काही हरकत नाही। आणि आता यामध्ये आपण सिरप पाक अजिबात बनवत नाही तर काय करतोय। सो हे लाडू कसे करायचे कसे बनायचे तुम्हाला सोपी पद्धत सांगते। तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर हे सगळे जिन्नस आणि गूळ एकत्र करून एका पल्समध्ये ते होऊन जाईल। फूड प्रोसेसर नसेल, मिक्सरमध्ये तुम्ही करत असाल माझ्यासारखं, तर हे मिश्रण मी 3 पोर्शन्समध्ये डिवाईड करणार आहे। सो यामध्ये मी घालते अर्धा कपला थोडासा जास्त गूळ म्हणजे 3 पाव कप। म्हणजे हे जे प्रमाण आपण घेतलं आहे त्यासाठी हे जे प्रमाण आहे किंवा मेजरमेंट आहे हे परफेक्ट आहे। आता हे सगळं कंबाईन करून घेऊयात। आता हे एका बॅचमध्ये ऑफकोर्स वाटलं नाही जाणार मिक्सरमध्ये। मग हे सगळं असं छान कंबाईन झालं। हे आपलं लाडूचं बेसिक मिश्रण तयार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर असंच तुम्ही लाडू वळू शकता, छान वळले जातात असे पण मी हलकंसं मिक्सरला फिरवून घेते म्हणजे त्या लाडूला रंग टेक्स्चर छान येतं। सो साधारण 2 ते 3 बॅचेसमध्ये माझं हे मिक्सरमध्ये वाटलं जाईल। परफेक्ट। आणि हे हलकंसं पल्स करूयात, एकदम असं फिरवायची गरज नाही। त्याचं जे टेक्स्चर आहे ड्रायफ्रूटचं ते राहिलं पाहिजे। आता हे छान असं मिक्सरला हलकंसं फिरवून घेतलेलं आहे मी। खूप बारीक किंवा फाईन पेस्ट किंवा पूड नाही करायची। आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये आपण काढूयात। आता इथे आपलं हे मिश्रण बेसिक तयार आहे। फायनल स्टेप आणखी यामध्ये एक छोटं वाटीभर मी पिस्त्याचे काप घालते। हे वर्ण असे छान दिसतात लाडू वळून झाल्यावर, त्यामुळे नंतर घालते। आता हे मिश्रण घ्यायचं, तुम्ही बघू शकता अगदी इझिली लाडू वळले जातात। अगदीच वळले नसतील जात तर वर्ण एक तुम्ही चमचाभर साजूक तूप ॲड करू शकता। पण हे जे प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे
परफेक्ट आहे, यामध्ये अजिबात चेंजेस करू नका. लाडू वळून तयार आहे. चातुर्मास विशेष गव्हाच्या पिठाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप साजूक तूप, 2 चमचे डिंक, पाव कप अक्रोडाचे तुकडे, पाव कप बदामाचे तुकडे, पाव कप काजूचे तुकडे, अर्धा कप पोहे, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा चमचा वेलची पूड, बेदाणे, 3 ते 4 कप गूळ, पिस्त्याचे काप. साजूक तुपात डिंकाची पूड घालून फुलवून घ्यायची. आता अक्रोड, बदाम, काजू आणि पोहे घालून परतून घ्यायचे आणि सुकं खोबरं पण यात परतायचं. आता तुपात गव्हाचं पीठ मध्यम आचेवर भाजायचं आणि सुक्या मेव्याचं मिश्रण आणि वेलची पूड घालायची. आता मिश्रण थंड झाल्यावर यात मनुका घालायच्या. आता यात गूळ घालायचा आणि हे मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आवडीप्रमाणे यात पिस्त्याचे काप घालायचे आणि याचे लाडू वळायचे. झाले आपले चातुर्मास विशेष गव्हाचे पौष्टिक लाडू तयार. आज आपण पूर्ण जेवण, पूर्ण थाळी कशी बनवायची ते बघत आहोत. सगळ्यात आधी आपण फ्लॉर आणि मटारची मस्त अशी रसरशीत भाजी, आणि आपण हे जे सणाचे किंवा नैवेद्याचे प्रकार बनवतो ना, हे कांदा लसूण विरहित आहेत. तर तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात सगळ्यात आधी जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेलं टोमॅटो. आणि टोमॅटो एक साधारण 3 ते 4 मिनिटं हलकंसं परतून घेऊया. टोमॅटो छान परतत आले की इथे ना मी एक वाटण बनवून घेतलेलं आहे. वाटण बनवताना मी यामध्ये वापरलेलं सुकं किसलेलं खोबरं, शेंगदाणे, आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर. आता हे वाटण यामध्ये घालूयात आणि हे सगळं एकत्र छान परतून घेऊयात 4 ते 5 मिनिट. आता तेल सुटेपर्यंत हे छान परतून झालेलं आहे. यामध्ये आपण घालतोय मसाले. संडे मसाला तो वापरला तरी चालेल. लाल तिखट मिक्स करूयात हे सगळं. आता यामध्ये मी घालते फ्लॉरचे तुकडे आणि पाणी. सो स्टीलची कढई आहे त्यामुळे थोडा मसाला स्टिक होतो, त्यामुळे मी पाणी घालून घेतलंय आधीच. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. क्या बात आहे. आता झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटं मस्त ही भाजी शिजवून घेऊयात. इथे आता ही भाजी आहे ना मस्तपैकी 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेतलेली आहे. कमाल, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल छान फ्लॉर शिजत आलेला आहे. रंग आणि टेक्स्चर बघा, क्या बात आहे. आता यामध्ये घालूयात मटार. फ्रोझन मटार मी इथे वापरलेला आहे, त्यामुळे मी आधी मटार घातलेला नाही कारण तो ऑलरेडी शिजवलेला असतो. येस. आणि आता इथे आपली ही फ्लॉर आणि मटारची मस्त अशी रस्सा भाजी पण बनवून तयार आहे. थोडीशी कोथिंबीर. चातुर्मास विशेष फ्लॉवर मटार भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेलं सुकं खोबरं, कच्चे शेंगदाणे, आल्याचे तुकडे, कोथिंबीर, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, फ्लॉवरचे तुरे, पाणी, चवीनुसार मीठ, मटार. जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता, टोमॅटो आणि खोबरं, शेंगदाणे, आलं आणि कोथिंबीरीचं तयार केलेलं वाटण यात घालायचं आणि परतायचं. आता संडे मसाला, तिखट, फ्लॉवरचे तुकडे आणि पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर ही भाजी शिजवायची आणि यात मटार आणि कोथिंबीर घालायची. झाली आपली चातुर्मास विशेष फ्लॉवर मटार भाजी तयार. आता बनवूयात शिमला मिर्च म्हणजेच ढोबळी मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी, जी फटकन बनवून तयार होते. अतिशय चवदार लागते. तेल गरम झालेलं आहे. जिरं घालूयात. जिरं मस्त फुललं की यामध्ये घालूयात 1 चमचाभर आलं. परतून घेऊयात आणि यामध्येच आता घालते ढोबळी मिरची. हे असे छान मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे ढोबळी मिरचीचे आणि एक 4 ते 5 मिनिट परतून घेऊयात तेलावरच. आणि हे छान आहे ना अशी परतून झाली. तुम्ही बघू शकाल हलक्याशा सुरकुत्या पडलेल्या आहेत ढोबळी मिरचीच्या स्किनवर. आता यामध्ये मी घालते उकडलेला बटाटा. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आहेत या. सो हा बटाटा पण हलकासा मिक्स करूयात तेलावर. आणि आता यामध्ये घालूयात मसाले. मसाले आधी घालायचे नाही, मसाले नंतर वरण घालायचे म्हणजे आता मसाल्यांचं कोटिंग छान येतं.
लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड आणि मीठ. सो असे हे मसाले घालायचे. या मसाल्याचं कोटिंग या भाज्यांना देऊन घ्यायचं. क्या बात आहे. आता ही 4 ते 5 मिनिटं परतून घेतली मसाले घातल्यानंतर. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली ही ढोबळी मिरची आणि बटाटा मसाला बनवून तयार आहे. चातुर्मास विशेष ढोबळी मिरची बटाट्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा किसलेलं आलं, सिमला मिरचीचे तुकडे, उकडून सोलून चिरलेला बटाटा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. जिऱ्याच्या फोडणीत आलं आणि ढोबळी मिरची परतायची आणि यात उकडलेला बटाटा घालायचा. आता तिखट, गरम मसाला, धणेपूड आणि मीठ घालून परतून घेत यावर कोथिंबीर घालायची. झाली आपली चातुर्मास विशेष ढोबळी मिरची बटाट्याची भाजी तयार. आता आपण बनवतोय मसाला वडा. मसाला वडा बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे ही चणा डाळ. चणा डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातली होती. एक साधारण 5 तास भिजवलेली आहे. पाणी पूर्ण उपसून काढायचं, पाण्याचा अंश त्यामध्ये ठेवायचा नाही. यामध्ये घालूयात कढीपत्ता, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, जिरं आणि हे ना मिक्सरमध्ये याची पाण्याचा अजिबात वापर न करता भरड काढून घ्यायची. आता ही भरड काढूयात एका डिशमध्ये आणि तुम्ही बघू शकाल अख्खी डाळ पण तुम्हाला इथे दिसेल तशीच लागते डाळ वडा बनवण्यासाठी. आता यामध्ये घालूयात थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर. आता हे सगळे मिश्रण एकजीव करून घेऊयात आणि याचे छान वडे थापून घेऊयात. जितके पातळ तितके हे वडे खुसखुशीत होतात चवीला. आता हे वडे आपण तळून घेऊयात. छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं. खालच्या बाजूने वडे व्यवस्थित खमंग तळून झाले की उलटवून घ्यायचे आणि वरची बाजू पण छान तळून घेऊयात. वडे खमंगपैकी दोनही बाजूने तळून झाले. आता हे काढूयात. क्या बात आहे. चातुर्मास विशेष वडे करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप चणा डाळ, कढीपत्ता, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरे, लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. तळण्यासाठी तेल. स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली चणा डाळ पाणी निथळून घेत यात कढीपत्ता, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची आणि जिरं घालून याचे मिक्सरमध्ये भरड करायची. आता तिखट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून याचे वडे थापायचे आणि गरम तेलात खमंग खरपूस तळायचे. झाले आपले चातुर्मास विशेष वडे तयार. आणि इथे आपलं संपूर्ण जेवण तयार आहे. कांदा लसूण विरहित आहे, रसरशीत भाज्या आहेत, सुकी भाजी, तळ. तर मावशी आज तू काय बनवते? मी आज आळीची खीर बनवते. सो मावशी काय करायचं? सगळ्यात आधी उकळायला ठेवले दूध. हां, अर्धा लिटर दूध आहे, फुल क्रीम दूध आहे. आता काय करायचं? सुका मेवा घालूया. यामध्ये आहे काजू आणि बदामची काप तुकडे. हां, आणि मावशी ना ही आज शुगर फ्री खीर करते. म्हणजे यामध्ये आपण गुळ साखर नाही घालणार आहोत, तर त्याऐवजी आपण घालतो इथे खारीक पावडर. खारीक पूड. म्हणजे जो काही गोडवा येणार आहे खीरला तो या खारीक पावडर पासून येणार आहे. आळी पाण्यामध्ये भिजून 2-3 तास भिजवून ठेवले. बरोबर. ते दुधामध्ये टाकते. आता अर्धा लिटर साठी 3 ते 4 चमचे आळीव बस पुरेसे. हां, आणि आता हे काय हलवत राहायचं. अच्छा, शिजवून घ्यायचं एक 7 ते 8 मिनिट. चालेल. ही खीर खाल्ल्याने छान पौष्टिक आहार मिळतो. सर्दीसाठी पण खूप छान. म्हणजे तुम्हाला सर्दी खोकला असेल तर त्याचा रामबाण रामबाण उपाय आहे त्याच्यासाठी. ती स्वतः मावशी हे पीत असते, तर तुमची सर्दी खोकला गायब होईल. आता ही आळीवाची खीर ऑलमोस्ट इथे बनवून तयार आहे. मस्त दिसते आणि अतिशय सोपी आहे बनवायला. आता काय करायचं? वेलची पूड टाकून मिक्स करायची. खाण्यासाठी तयार.
आम्ही थोडीशी दाटसर झाली आहे आणि रंग बदललेला, कारण आपण यामध्ये खारीकची पूड वापरलेली आहे. खीर भन्नाट दिसते, मी तर बरपणारच आहे. सो थँक्यू मावशी, तू इतका छान पदार्थ आमच्या सगळ्यांसोबत शेअर केला. चातुर्मास विशेष अळीवाची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लिटर म्हशीचं दूध, सुक्या मेव्याचे तुकडे, 3 ते 4 चमचे भिजवलेले अळीव, खारीक पावडर, वेलची पूड. दूध उकळून घेत यात सुकामेवा व खारीक पूड घालायची. आता 2 ते 3 तास पाण्यात भिजवून घेतलेले अळीव यात घालायचे आणि शिजवून घ्यायचे. आता आवडीप्रमाणे यात वेलची पूड घालायची. झाली आपली चातुर्मास विशेष अळीवाची खीर तयार. आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणात मसाला पुलाव कसा बनवायचा ते बघतोय. इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. अर्धा किलो तांदूळ शिजला की त्याचा 1 किलो भात बनवून तयार होतो. आणि हा आहे ना, मी कुकरमध्येच करणार आहे. 4.5 लिटरच्या कुकरमध्ये 1 किलोचा भात व्यवस्थित शिजवून तयार होतो. आता अख्खा बासमती मी इथे वापरते, कारण त्याचा पुलाव खूप छान होतो. यामध्ये खूप सारं पाणी घालून 3 ते 4 वेळा तरी हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा. यामध्ये जे माती असते ती निघून जाते. तांदूळ स्वच्छ धुवून घेतला की आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि हा आहे ना तांदूळ अर्धा तास आपण भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. अख्खा बासमती जितका छान भिजतो तितका छान तो फुलतो, त्यामुळे याला असं छान सोक करणं अत्यंत गरजेचं आहे. अर्धा तासासाठी मी कायम हा तांदूळ भिजवून घेते. आता इथे हा 4.5 लिटरचा कुकर आहे. यामध्ये सगळ्यात आधी मसाले घालूयात फोडणीसाठी. सगळ्यात आधी जिरं छान फुललं पाहिजे. तमालपत्र 1 ते 2, मसाला वेलची आणि हिरवी वेलची, 7 ते 8 काळं मिरं, लवंगा आणि जावित्री. आणि इथे पाव किलो मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. 1.5 कप बारीक चिरलेला कांदा म्हणजे पाव कप या प्रमाणात होतो. म्हणजे 3 कप तांदूळ घेतलेला आहे तर 1.5 कप बारीक चिरलेला कांदा इथे मी वापरते. सोनेरी रंगावर कांदा व्यवस्थित परतून घेऊया. कांदा इथे व्यवस्थित परतत आला की यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालायचं. यामध्ये घालूयात 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या स्लिट केलेल्या आणि आलं लसूणचा ठेचा 1 चमचाभर. आणि हे 3 ते 4 मिनिटं एकत्र छान शिजवून घेऊया. आता इथे हे कांदा टोमॅटो छान असे एकजीव शिजलेले आहेत, परतून झालेले आहेत. आता यामध्ये घालूयात सुके मसाले. सुके मसाल्यांमध्ये 1 चमचाभर इथे मी घालते गरम मसाला, 1 चमचाभर धणेपूड, हळद, बॅडगी मिरची म्हणजे लाल तिखट. सो 2 चमचे लाल तिखट. हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि आता या स्टेजला यामध्ये मी घालते 2 ते 3 चमचे फक्त दही. पाव कप दही मी इथे घेतलं. दही मिक्स करून घेऊया. तर याने ना या पुलावची चव जबरदस्त लागते. त्यामुळे हे दही ऑप्शनल नाही आहे, नक्की वापरून बघा. हा मसाला छान असा परतून झालेला आहे. यामध्ये भाज्या घालूयात. मटार अर्धा कप श्रावणी घेवडा, अर्धा कप गाजर. त्यानंतर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि फ्लॉवर आणि काजूचे तुकडे. तर हे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करूयात. भाज्या शिजवून घ्यायची अजिबात गरज नाही आहे. ओव्हरकुक करायची भाज्या गरज नाही आहे, भातासोबतच शिजून निघतात. आता यामध्ये आपण घालूयात हा तांदूळ. यातलं पाणी मी पूर्ण निथळून घेतलं. हेही एकजीव करूयात. चवीपुरतं मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊया. आता हे छान मसाल्यांमध्ये तांदूळ आणि भाज्या छान कोट झाल्या की यामध्ये घालूयात पाणी. तर 3 कप मी इथे तांदूळ घेतला होता, तर मी ना इथे 1.5 कप पाण्याचा वापर करते, कारण आपण तांदूळ व्यवस्थित भिजवून घेतला होता. पुन्हा सगळं मिक्स करून घेऊयात. यामध्ये आता 2 चमचे साजूक तूप घालते वरण. हे घालणं ऑप्शनल आहे, पण याची चव आहे ना खूप छान उतरते. कुठलाही तुम्ही मसाला पुलाव, भात किंवा बिर्याणी करत असाल तर वरण असं साजूक तूप घातलं चव भन्नाट लागते. तर झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 1 शिट्टी फक्त आपण काढून घेऊया. वाव. आणि तुम्ही बघू शकाल पुलाव मस्त शिजलेला आहे. खाली अजिबात चिकटलेला पण नाही आहे. वा, मस्त असा फुलला आहे तांदूळ. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मसाला पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम तांदूळ,
2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरे, 2 तमालपत्र, 3 हिरवी वेलची, 2 मसाला वेलची, 7 ते 8 काळी मिरी, लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, बारीक चिरलेला कांदा, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं लसणाचा ठेचा, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, पाव कप दही, अर्धा कप मटार, अर्धा कप चिरलेला श्रावण घेवडा, अर्धा कप गाजराचे तुकडे, 2 मध्यम आकाराचे सोलून चिरलेले बटाटे, फ्लॉवरचे तुरे, काही काजूचे तुकडे, चवीनुसार मीठ, 1.5 कप पाणी, 2 चमचे साजूक तूप. तांदूळ स्वच्छ धुवून घेत साधारण 30 मिनिटं भिजवून घ्यायचा आणि त्यातलं पाणी निथळून घ्यायचं. आता कुकरमध्ये तेल गरम करून जिरे, तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची, मिरे, लवंग, जावित्री आणि त्यात कांदा घालून सोनेरी रंगावर परतायचा. आता टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट घालून 3 ते 4 मिनिटं परतायचं. आता गरम मसाला, धणेपूड, हळद, तिखट, दही घालून नीट मिसळायचं. आता मटार, घेवडा, गाजर, बटाटा, फ्लॉवर, काजू घालून मिसळून घेत यात तांदूळ आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता तूप घालून वाफवून घेत साधारण 1 शिट्टी काढायची. झाला आपला मसाला पुलाव तयार.